नमस्कार. सुनीता's किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने बासुंदी, कुठेही खवा व मिल्क पावडर न वापरता. त्यासाठी घेतले मी इथे 2 लिटर दूध, 100 ग्रॅम साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, बदामाचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे, काजूचे तुकडे व चारोळी, जायफळ पूड व केशर. बासुंदी करण्यासाठी मी अगदी छान सोपी पद्धत सांगितलेली आहे. व्हिडिओ नक्की बघा. बासुंदी आटवताना आपण जाड बुडाची कढई घ्यायची किंवा तुमच्याकडे पॅन वगैरे असलं तर. पसरट भांडे जर घेतलं तर त्यामध्ये दूध लवकर आटवलं जातं. त्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतली. त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊ, म्हणजे आपलं दूध खाली तळायला लागणार नाही. इथे पूर्ण दूध टाकून घेऊ. गॅस आपण जोरातच ठेवणार आहोत. छान दुधाला उकळी येऊ देऊ. दूध सारखं ढवळत राहा, म्हणजे दूध खाली लागणार नाही. दूध जर चुकून लागलं, खाली जळालं, तर त्या बासुंदीला खूप वास येतो. आपण नंतर विलायची पूड टाका, जायफळ पूड टाका, पण तो वास काही जात नाही. त्यासाठी दूध सारखं हलवत राहा. मी गॅस जोरातच ठेवलाय. 5 मिनिटात आपलं दूध उकळायला लागलं. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. आपल्याला बासुंदी करायचं म्हटलं की खूप वेळ जातो, म्हणून आपण टाळतो. पण गॅस जर जोरात ठेवली आणि सारखं ढवळत राहिलं तर बासुंदी फार लवकर होते. ही काठाची साय सारखी खरडत राहा, म्हणजे बासुंदीला लवकर घट्टपणा येतो. आपण त्यातच केशर टाकून घेऊ, म्हणजे कलर खूप छान येतो. पसरट भांड्याला गॅस चो बाजूंनी लागते, म्हणून बासुंदी लवकर आटली जाते. आपली केशर कलर सोडायला लागली. थोडी गॅस दूध उकळायला खूप वरती आलं तर गॅस कमी जास्त करा. मी गॅस अशी कमी जास्त करून घेते. आपण दूध उकळतानाच यात थोडे बदाम काजू टाकून घेऊ, म्हणजे ते पण छान शिजून जातात. किती छान उकळतंय आपलं दूध. पण दूध सारखं ढवळत राहा. मध्ये मध्ये हलवायला अशी पळी घ्या, म्हणजे त्याच्याने ही साय सगळी खरडली जाते. कढईला काहीच साय दिसत नाहीये. आपलं जवळजवळ निम्मी दूध आटवलं गेलं. मी सांगायला विसरली, इथे मी म्हशीचं दूध घेतलंय. तुम्हाला वाटलं तुम्ही गाईचं सुद्धा घेऊ शकता, पण गाईचं दूध आटवायला थोडा वेळ लागतो. मी जवळजवळ 25 मिनिटं झाले आटवते दूध. या स्टेजला आता आपण साखर टाकून घेऊ, कारण साखर टाकल्यावर दूध अजून थोडं पातळ होईल. जायफळ पूड थोडीशीच टाकणार आहोत आपण. जायफळ जास्त झालं तर बासुंदी कडू लागते. इथे थोड्याशा मी चारोळ्या टाकून घेते. थोड्या चारोळ्या आपण वरतून टाकण्यासाठी राहू देऊ. राहिलेले ड्रायफ्रुट्स आता आपण साखर टाकल्यावर अजून 10 मिनिटं उकळू देऊ. साखर टाकल्यावर मी जवळजवळ 10 ते 12 मिनिटं बासुंदी आटवून घेतली. किती छान घट्ट झाली आपली बासुंदी. तिला जास्त जर उकळली तर ती जास्त रबडी सारखी होऊन जाईल. कलर सुद्धा खूप छान आला. 2 लिटर दुधापासून जवळजवळ 1 ते 1.25 लिटर बासुंदी तयार झाली. इथे मी सारखी साय खरडत राहिल्यामुळे बासुंदीला छान घट्टपणा आला, नाहीतर ती पातेल्याला वगैरे राहून जाते. ह्या स्टेजला आता आपण गॅस बंद करून देऊ. किती छान घट्ट झाली. त्यावर छान थोड्या चारोळ्या, वरतून केशरचे धागे. तयार झाली आपली गुढीपाडव्यासाठी बासुंदी. तुम्ही इथे पाहू शकतात मी नैवेद्याचं ताट कसं भरलंय ते. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.